चला आज आपण बघणार आहोत पावभाजी रेसिपी। तर त्या आमच्या चॅनलवरती जाऊन आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पावभाजीसाठी मी घेतलेले आहेत शिमला मिर्च, बटाटे, टोमॅटो आणि हिरवे वाटाणे। चला मी बटाटे सोलून घेतलेले आहेत आणि कापीत आहे बारीक, म्हणजे ते चांगले शिजले जातात। टोमॅटोही कट करून घेत आहे, मग ते चांगल्या प्रकारे एकत्र होतं। शिमला मिरची कट करून घेतलेली आहे। तर चला आपलं आता सर्व कट करून होत आहे, सर्व एकत्र करून घ्यायचं आहे। चला आता त्यामध्ये पाणी टाकून आपण शिजवायला ठेवूया। तर मी गॅस पेटवला आहे। चला आता कुकरमध्ये पाणी पण टाकलेलं आहे। चला आता झाकण लावून घेऊया आणि शिजवायला ठेवूया। मस्तपैकी त्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीसाठी। आता त्याला झाकण लावून शिजून झालेलं आहे आपले। थोड्या वेळ थंड होईपर्यंत ठेवायचं आहे आणि आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे पावभाजीचं बॅटर। चला आता कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये कट केलेला कांदाही टाकलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं बटरही टाकलेलं आहे। सर्व परतून घ्यायचं आहे, लाल होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये टाकलेला आहे पावभाजी मसाला, थोडंसं मिरची पावडरही टाकायचं आहे। सर्व मिक्स करून घ्यायचं। आपलं आता मिक्स छान प्रकारे होत आहे। त्याच्यामध्ये थोडंसं अद्रक लसूण पेस्टही टाकणार आहोत। सर्व एकत्र करून घ्यायचं आहे। तर चला अशा प्रकारे आपली पावभाजी तयार होत आहे। बघा छान प्रकारे असं बॅटर टाकून आपली पावभाजी रेडी आहे। अशी सर्व करू शकता आणि आमच्या चॅनलवरती जाऊन आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू